राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय रघुवीर समर्थ। ऐकणारे सगळे लोक आज थोडेसे दमलेले आहेत, तेव्हा आज खूप जास्त डोक्याला ताण आपण करणार नाही. छान प्रकारची गोष्ट सांगू, मजा येईल अशी. कालचा थोडासा आढावा घेऊ एक 5-10 मिनिटात. काल आपण असं पाहिलं होतं की एका उंच मनोऱ्यावरती जाऊन, टावरवरती जाऊन हेमचूड जे आहे तो बसून गेला. तिथे जाऊन त्यांनी स्वरूपाचा विचार करायचा ठरवला आणि मग त्याला त्याच्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे की तुम्ही विचार करताना कसा विचार करावा, जे माझे आहे ते मी नाही असा विचार करायचा. मग त्यांनी हळूहळू विचार करायला सुरुवात केली की मी माझ्या देहाला माझं म्हणतो, म्हणून मी हा देह नाही, अशी सुरुवात. मग आता याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की मी माझ्या देहाला मी असं म्हणतो. आता वास्तविक तो माझा आहे, जे माझं असतं ते मी नसतो. आता इथे कोण बसलेला आहे असं जर म्हटलं तर प्रदीप नाव आकाराने जे काही समोर दिसतोय मनुष्य पुरुष रूपाने, काही 58-59 वय, त्याच्यानंतर जे जे काही वर्णन आपलं असतं ते सगळं वर्णन. पण हे सगळं वर्णन कोणाचं आहे असं जर विचारलं तर हे तर देहाचं वर्णन आहे. कारण काय की मला हा जो देह मिळाला ह्याच्या पूर्वी पण मी होतो. मी पहिले होतो, देह नंतर आला. आईच्या पोटामध्ये जेव्हा हा देह मोठा व्हायला लागला, गर्भात आला, तेव्हा मी या देहामध्ये प्रवेश केला. बरोबर आहे ना? मग ह्याचा अर्थ असा की पहिले मी आहे, नंतर हा देह आहे, शरीर आहे. आणि पुन्हा एक दिवस असा येणार आहे की मग फोटो टांगला जाईल, मग त्यावेळेला हा देह नाही होईल, नाहीसा होऊन जाईल. मग हा देह कुठे जाईल? ज्या तत्वाकडून आला होता. म्हणजे आता पृथ्वी तत्व म्हटलं तर हाड, मांस जेवढं आहे आपल्यामध्ये ते हाड, मांस, अस्थि, सगळ्या ज्या गोष्टी आहे, मज्जा, स्नायू, हे सगळं काय आहे? पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी म्हणजे माती आपण म्हणतो. एक हिंदीमध्ये एक कव्वाली आहे, ए माटी के पुतले एक दिन माटी में मिल जाएगा. ह्याचा अर्थ काय आहे? आपण म्हणतोच की मातीत गेला, है ना? तर आता मातीत गेला म्हणजे काय? त्याच्यातूनच आला होता आणि त्याच्यातच विसर्जन झालं, त्याचं समर्पण झालं. तर आता पृथ्वी तत्वाच्या रूपाने माझ्यामध्ये या गोष्टी आहे, हाडं आहे, मांस आहे, हे सगळं आहे. हे पृथ्वी तत्व झालं. मग रक्त, मूत्र, या सगळ्या घाम, या सगळ्या गोष्टी, लाळ आहे, या सगळ्या गोष्टी काय आहे? जलतत्व आहे, म्हणजे पाणी. हे सगळे पाण्याचेच वेगवेगळे रूप आहे, पण आहे पाणी. मग हा दुसरा महाभूत झाला. तिसरा महाभूत काय आहे? अग्नी आहे, तेज. आता मला जी भूक लागते, तहान लागते, है ना, त्याचा सगळा संबंध, झोप लागते, त्याचा सगळा संबंध अग्नितत्वाशी आहे. आणि म्हणून अग्नितत्वसुद्धा माझ्यामध्ये आहे. मग नंतर वायू आहे. आता माझ्यामध्ये जे प्राणवायू आहे, 5 प्रकारचे प्राण आहे. आपण म्हणतो प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे 5 प्रकारचे प्राण आहे. आता 5 प्रकार म्हटले तर ते
माझ्या शरीराची गरज असल्यामुळे मला 5 प्रकारातून वाटून दिले आहे. एकच वायू तत्व, पण ते 5 प्रकाराने माझ्या आतमध्ये असतं. आता जो वरती असतो, छातीपासून वरती नाक तोंड इथपर्यंत असतो, त्याला प्राण म्हणतात. म्हणजे श्वासोश्वास करणे हे प्राणाचं काम झालं. मग जी माझी बेंबी आहे नाभी, त्याच्या खाली वायू जे आहे त्याला अपान वायू म्हणतात. अपान वायू है ना. मग एक प्राण वरचा, अपान खालचा वायू. मग ह्यांना दोघांना जो जोडून असतो समान, त्याला समान म्हणतात. तो बेंबीच्या ठिकाणी आसपास असतो, नाभी प्रदेशात असतो, त्याला समान वायू म्हणतात. व्यान वायू जो असतो तो सगळीकडे पसरलेला आहे, हातापायात सगळीकडे. सांधे जे आहे ते सगळं कोणचं तत्व आहे? व्यान रूपानी वायूच आहे. आणि मग एक शेवटला उरला, त्याला उदान असं म्हणतात. उदान जो असतो तो कंठात असतो. आणि कंठात असल्यामुळे शेवटी जो पुढच्या योनीत घेऊन जातो सगळ्या लिंगदेहाला, वासना देहाला, तो त्याला उदान वायू म्हणतात. तो कंठात असतो प्राण. मग आता कंठाशी आला, आपण असं म्हणतो ना, जीव कंठाशी आला. ह्याचा अर्थ काय आहे? उदान. अगदी मरणाची हे झाली, कोणी गळा दाबला तर काय होतं? उदान वायू तयार होऊन जातो निघण्याकरता, जाण्याकरता. असा तो उदान वायू असतो. आता या सगळ्या गोष्टी कसं असतं समजून घेतलं की आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहे या तत्वरूपाने आहे. वायूरूपाने 5 प्राण माझ्यामध्ये आहे. मग त्याच्यानंतर आकाश नावाचं तत्व आहे. आकाश म्हणजे काय? पोकळी. आता पोकळी, मी जे बोलतो आहे ते तुमच्या कानापर्यंत पोचतं आहे. ह्याचा अर्थ काय? मध्ये पोकळी आहे आणि त्या पोकळीतूनच हा शब्द माझा तुमच्या कानापर्यंत पोचतोय. मग पोकळी नसेल तर कानापर्यंत शब्द पोचणार नाही. मग असा हा आकाश तत्व आहे. आता 5 तत्व माझ्यामध्ये अशा प्रकारे आहे. आता मी म्हणून या देहाला जर मी म्हटलं तर मी कशाला मी म्हणतोय? हाडाला मी म्हणतोय की मांसाला मी म्हणतोय की रक्ताला मी म्हणतोय का डोळ्याला मी म्हणतोय की कानाला मी म्हणतोय? आता या तर सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहे आणि वेगवेगळ्या तत्वांच्या आहे. 5 तत्वांपैकी कोणता तरी एक तत्व आहे तिथे की ज्याच्यामुळे मी जो त्याला म्हणतो. आता वास्तविक काय? ते माझं आहे, तो मी नाही आहे. कान म्हणजे मी नाही, जीभ म्हणजे जिव्हा म्हणजे मी नाही, हात म्हणजे मी नाही. आता मी नाही शब्दाचा अर्थ असा की एखाद वेळेला हात नसेल तरी मी राहतोच, पाय नसेल तरी मी राहतो. समजा वाणी नसेल, मुका असेल तरी मी असतो. कानाने ऐकू नाही आलं तरी बहिरा म्हणतील पण मी तर असतोच. मग अशा प्रकारे आंधळा असेल पण मी तर असतोच. मग असा या सगळ्या गोष्टींवरती मी जो आहे हा अवलंबून नाही. म्हणजे हे सगळे असतील नसतील तरी मी आहे, है ना. तर हे जे या ज्या गोष्टी आहे या माझ्यापासून वेगळ्या आहे म्हणून मी यांना काय म्हणतो? माझं. आणि आपला मंत्र काय आहे? जे माझे आहे ते मी नाही. जसा काकांनी हा एक मंत्र आपल्याला मंदिराकरता दिला, ओम अत्री दत्तात्रयाय नमः, तसा हा सुद्धा एक मंत्रच आहे. जे माझं आहे ते मी नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मंत्र शब्दाचा अर्थ काय असतो की ज्याचं मनन केलं, ज्याचा विचार केला तर तो आपल्याला तारून नेतो, म्हणून त्याला मंत्र म्हणतात. मनन केल्याने आपण तरून जातो, त्याला मंत्र म्हणतात. मग तो मंत्र हाही मंत्र आहे आणि आत्ता जो मी म्हटला होय हाही काकांनीच दिलेला मंत्र आहे. आता हा विचार करण्याचा मंत्र आहे, तो उपासनेचा मंत्र आहे. असं हळूहळू सगळ्या गोष्टी समजण्याकरता मी आता परवा अण्णांना म्हटलं की माझी अशी इच्छा आहे की या मंत्रावरती सुद्धा बोलावं, हा मंत्रसुद्धा समजावून सांगावा. तर एखाद्या वेळेला त्याचाही विचार आपण करणार आहोत. मग मंत्र शब्दाचा अर्थच असा असतो की मंत्राला काहीतरी एक अर्थ असतो आणि आपण जेव्हा मंत्राचा जाप करतो
तेव्हा जर तो अर्थ आपल्याला समजलेला असेल तर मात्र त्या मंत्राचा काम लवकर आपल्यावरती होतं. कारण मंत्राचं काम काय आहे, आम्हाला तारून नेणं आणि मग ते मी तरून जातो. म्हणून हा मंत्र आत्ता आपण जो ऐकला तो काय आहे, जे माझे आहे ते मी नाही. मग देह म्हणजे मी नाही, मग इंद्रिय म्हणजे मी नाही, मग माझ्यामध्ये ज्ञानेंद्रिय आहे. ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळा. डोळ्यांनी काय होतं, मला जगताचं ज्ञान होतं, रूप दिसतं. कानाने काय होतं, शब्दाचं ज्ञान होतं, ऐकू येतं, कळतं. मग त्वचेने काय होतं, स्पर्शाने ज्ञान होतं, मऊ आहे की कठीण आहे, गरम आहे की थंड आहे, हे सगळं त्वचेने कळतं. मग स्वाद कळतो मला, काय खारट आहे की आंबट आहे की गोड आहे की काय आहे, हे जिभेने कळतं, जिभेने. मग अशा प्रकारे पांची माझ्या ज्ञानेंद्रिय. नाक राहिला, मग नाकाने काय कळतो, वास कळतो. मग मला जो कळणारा वास आहे, मग तो चांगला असेल तर मी म्हणतो सुगंध आहे, चांगला नसेल तर मी म्हणतो दुर्गंध आहे, पण आहे तो गंधच, चांगला की वाईट. मग असा या जीवाला या सगळ्या इंद्रियांकडून ज्ञान होत असतं. एका इंद्रियाने शब्दाचं ज्ञान होतं, एकाने डोळ्यांनी रूपाचं ज्ञान होतं, एकाने स्पर्शाचं ज्ञान होतं, एकाने स्वादाचं ज्ञान होतं, एकाने वासाचं ज्ञान होतं. अशा पंच ज्ञानेंद्रिय आपल्याकडे काम करत असतात. मग हे सगळे जे आहे हे माझ्याहून वेगळे आहे आणि म्हणून हे मी नाही हे ठरतं. मग त्याला हेमचूडला, हेमलेखाने हेच सांगितलं की तुम्ही या गोष्टीचा विचार करा. तुम्ही जे ध्यानामध्ये बसून एकदा अंधार बघितला, एकदा प्रकाश बघितला, एकदा रंग बघितले, एकदा आणखीन काही बघितलं, ते तुमचं स्वरूप नाही आहे. तुम्हाला स्वरूप केव्हा लक्षात येईल, जेव्हा तुम्ही ज्या ज्या गोष्टींना मी समजताय त्या त्या गोष्टींना बाजूला टाकाल आणि मग जे उरेल की ज्याला टाकता येणार नाही ते तुमचं स्वरूप असेल, मग तुम्ही त्याचा विचार करा. मग त्यांनी अशा प्रकारे विचार करायला सुरुवात केली. मग मी देह नाही, मी इंद्रिय नाही, मी कर्मेंद्रिय नाही. कर्मेंद्रिय म्हणजे ज्याच्याने मी काम करतो. आता हाताने मी काम करतो, पायाने मी काम करतो, चालण्याचं काम करतो, हाताने धरण्याचं काम करतो, वाणीने बोलण्याचं काम करतो. हे सगळे जे आहे इंद्रिय माझे, जननेंद्रिय, सगळे इंद्रिय माझे हे 5 प्रकारचे कामं करत असतात. म्हणजे एक असतात 5 ज्ञानेंद्रिय, ज्ञान करून देणारे. एक असतात 5 कर्मेंद्रिय, कर्म करून देणारे. मी जे कर्म करतो ते त्याच्याने करतो. मग असं मग पुन्हा माझ्याजवळ एक मन, बुद्धी, चित्त, अहंकार नावाची गोष्ट अंतःकरणाच्या रूपाने आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते मी नाही असं ठरतं. मग हा जर विचार माझ्याकडनं चांगल्या पद्धतीने झाला की जे मी आहे तो वेगळा आहे आणि जे माझं आहे ते त्याहून वेगळं आहे. मग आता एक जागा अशी येईल की हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही करीन आणि मग ज्याचा मला बाजूला करताच येणार नाही, मग तो जो मी असतो तोच मी वास्तविक मी असतो. मग आपण एक प्रयोग करून पाहिला होता की इथे बसलेल्या सगळ्यांनी हे ठरवायचं की मी आहे की नाही. मग आपण म्हटलं अंधारात प्रकाश नसेल तरी आपल्याला आपण आहो असं कळतं. मग हे जे कळणं आहे हेच ते ज्ञानरूप आहे. हे जे मी आहे हेच माझं अस्तित्व आहे. ह्याला सच्चित असं म्हणतात. आणि माझं असणं कोणालाही अप्रिय होत नाही. म्हणजे मी आहे आणि मी असलो पाहिजे सगळ्यांनाच वाटतं. मी आहे आणि मला कळतो, मला मी कळतो, मी आहे हे कोणाला कळतं, मलाच कळतं की मी आहे की नाही आहे. मग हे चिद्रूपता झाली. आणि मलाच प्रिय आहे म्हणून माझा ज्या काही गोष्टी मी करत असतो ते कशामुळे करतो, मला काही जे प्रिय असतं त्याच्यामुळेच मी करत असतो. ह्याचा अर्थ आनंदसुद्धा माझं स्वरूप असतं. आणि असा जो सच्चित आनंदरूप आहे, मी ज्याला आपल्याहून वेगळा परमात्मा समजतो, वास्तविक ते माझं स्वरूप असतं, सच्चित आनंदरूप. आता हे कसं समजून घ्यायचं. एक लहान मूल अगदी जन्मलेलं, आता त्याला काय समजतं, काहीच समजत नाही. पण त्याला भूक लागली की तो रडतो. आता भूक लागणं
आणि त्याचं रडणं, त्याच्यावरनं काय होतं, आईला लक्षात येतं की ह्याला आता दूध द्यायला पाहिजे. मग ह्याचा अर्थ तो आपल्या अस्तित्वाकरता, अस्तित्वाची आपली जाणीव आहे त्याला, म्हणून तो हे सांगतो की मला आता द्या. मग म्हणून काय झालं, अस्तित्वाची जाणीव सतरूप आहे म्हणून तो सुद्धा, की आपण समजतो की त्याला काहीच कळत नाही, पण त्याला हे कळतं की मला आता दूध नाही मिळालं तर कठीण काम आहे, मग तो रडायला लागतो. म्हणजे तो सतरूप आहे असं त्याला कळत असतं. दुसरं, आता समजा अंधार झाला, कोणी त्याच्याशी बोललं नाही, म्हणजे त्याला काही कळलं नाही, प्रकाशात त्याला टकमक टकमक इकडे तिकडे काहीतरी बघायला पाहिजे, आईचा आवाज सतत त्याच्या कानात पडला पाहिजे, मग तो नाही पडला तरी तो रडायला लागतो. ह्याचा अर्थ काय, त्याची जाणायची इच्छा आहे, सगळं काही जाणायची. आता जाण कशाने होते, त्याला एक डोळ्याने पाहून कळतं, नाही तर कानाने ऐकून कळतं. त्याला आईचा स्पर्श, कोणाचाही स्पर्श, कोणीतरी आहे माझ्याजवळ असंही त्याला कळतं. मग ह्याचा अर्थ काय की एवढ्याशाला, ज्याला आपण म्हणतो काही समजत नाही, त्यालाही हे समजतं की मी ज्ञानरूप आहे, कारण मला कळतं. असंच तो दाखवत असतो ना आपल्याला. लाईट गेले की तो रडायला लागतो, आईचे आवाज आले नाही की तो रडायला लागतो. ह्याचा अर्थ त्याला कळतं की मला सतत कोणीतरी हे केलं पाहिजे, अटेंड केलं पाहिजे, सतत कोणीतरी माझ्याजवळ असलं पाहिजे. तिसरं, आता त्याचं लंगोट भिजला, दुपटं ओलं झालं तरी तो रडतो. मग का रडतो, त्याला ते नको असतं. आता थंडीचे दिवस आहे, दुपटं ओलं झालं, लंगोट ओला झाला की तो रडायला लागतो. मग आपण समजून जायचं की काहीतरी गडबड आहे. मग आता त्याला दूध हवं आहे म्हणून रडतो आहे की आणखीन काही गडबड आहे. मग असं केल्यानंतर आपल्याला लक्षात येऊन जातं की अरे दूध तर आत्ताच पाजलंय, मग आता ह्याच्याकरता रडत असेल. मग बघा तर आपल्याला लक्षात येतं की बरोबर आहे त्याचं रडणं. मग ह्याचा अर्थ काय आहे की एवढासा जन्मलेला पोर सुद्धा हे जाणतो की तो सच्चित आनंदरूप आहे. असं म्हणजे काय की आपलं जे स्वरूप आहे सच्चिदानंद, हे लहानपणापासून जन्मल्यापासूनच आपल्याला हे सगळं सांगत असतं की मी आहे, मी मला कळतो, मी मला प्रिय आहे. या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच आपल्यामध्ये असतात. मग या गोष्टीचा आपण जर विचार केला नीट की एवढ्यासा मुलगा हा सुद्धा सच्चिदानंद रूप आहे, मग आता मी समजदार आहे, मग मी सच्चिदानंद रूप आहेच, मग हा विचार आपण नेहमी करायचा असतो. हा जर विचार आपण चांगल्या प्रकाराने करू शकलो तर आपण आपल्या स्वरूपाच्या जवळ असतो, म्हणजे देवाच्या सानिध्यात असतो. आता आपण देवाजवळ जाणं म्हणजे जरा काहीतरी हेच वाटतं आपल्याला, देवाजवळ गेला म्हणजे आटोपला, असं अशा अर्थाने नाही. देवाचं सानिध्यात असणं जे आहे ते विचाराने सुद्धा राहता येतं. जर आपल्याला असा विचार करता आला की मी सच्चिदानंद रूप आहे, आणि श्री गुरूंचा जो उपदेश असतो ते तू आहे, तू ब्रह्मा आहे असं जे म्हणतात ते कशाला म्हणतात, याच्याच करता म्हणतात की वास्तविक ब्रह्मरूपच आहे. आता तुला कळत नाही, मला कळतं. गुरु असं म्हणतात की तुला कळत नाही म्हणून मी तुला सांगावं लागतं. मग तुला असं सांगण्याकरता मग एक मंत्र द्यावा लागतो, मग असं म्हणावं लागतं की आता तू भजन कर, पूजन कर, ध्यान कर, हे कर, ते कर. मग जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे सगळं करावं लागतं. ज्या दिवशी कळलं तेव्हा या सगळ्या गोष्टींची गरज नसते. मग तुम्ही तुमच्या आवडीने काही पण करा, मजेत करा, काही हे नाही आहे, गरजेपोटी नाही आहे. मग आनंदाने करायचं. सगळे संत हेच करतात, नाम घेतात, ध्यान करतात, मजा असतो त्याच्यामध्ये, पण ते गरजेचा भाग नसतो त्यांच्या. अशा प्रकारचा हा एक आपण जो कालचा विषय आहे थोडासा समजून घेण्याच्या दृष्टीने मी आज थोडासा तो रिपीट केला, पुन्हा एकदा सांगितला. आता आजचा विषय आपण सुरू करू. तिने हे जे सांगितलं त्याला की हे जे जगत निर्माण झालेलं आहे ते ईश्वराच्या संकल्पाने निर्माण झालेलं आहे. म्हणजे ईश्वराने या जगत निर्मितीची भावना केली, दृढ भावना, संकल्प केला, एकोहम बहुश्याम, म्हणजे मी अनेक व्हावं, मी एक आहे. एकला अनेक होण्याकरता मग पुन्हा या सृष्टीची गरज आहे, म्हणून त्यांनी आकाश बनवलं. मग आकाशापासून
वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पती, वनस्पती म्हणजे आपण जे काही अन्न उगवतो पृथ्वीपासून, मग तेच अन्न आमचं जीवन असतं, ज्याच्यामुळे आम्ही जगतो. मग त्या अन्नापासून सृष्टीची म्हणजे जीवांची आमची तुमची निर्मिती झाली आणि पुढे मग असं झालं. मग अशा प्रकारचा हा जो ईश्वर आहे तो कसा आहे, सगुण आहे, निराकार आहे आणि त्यांनी या सृष्टीची निर्मिती संकल्पाने केलेली आहे. आता हे समजणं फार कठीण असतं की एखादी गोष्ट संकल्पाने निर्माण होऊ शकते. आता त्याचं उदाहरण देतो, तुमच्या सगळ्या जवळचं उदाहरण. 12 वर्षापूर्वी हे मंदिर इथे नव्हतं. मग काय झालं, कोणाला तरी असा संकल्प झाला. काय झाला की इथे दत्तात्रयाचं मंदिर व्हावं. मग आता तो जो संकल्प होता तो सत्य संकल्प होता. म्हणजे काय, सत्य संकल्पाचा दाता नारायण असं म्हणतात. म्हणजे आपल्याला एखादी जर सत्य संकल्प आला तर त्याची साकार रूपाने रूपांतरित होऊन जातो. मग ही कल्पनाच होती की नाही, पहिले संकल्पच होता की नाही, मनातच होतं. माझ्या ज्यांनी संकल्प केला त्याच्या हे मनात होतं मंदिर. आणि मग कसं झालं, निराकार वस्तू कैसी आकार आली. आता बघितलं ना सगळ्यांनी आपण की निराकार होतं हे मंदिर, मनात होतं आणि मग कसं ते बाहेर प्रगट रूपाने आपल्याला आज दिसतंय. मग ही जर एक मंदिर संकल्पाने कोणाच्या तरी निर्माण होऊ शकतं, निराकार होतं आणि आता साकार झालेलं आहे. मग ही सगळी सृष्टी जी आहे त्या ईश्वराचा संकल्प होता आणि मग त्यांनी ही सगळी सृष्टी साकार केली. निराकार वस्तू कैसी आकार आली याला म्हणतात. मग आज आपण एका कथेच्या मार्फत हे समजून घेऊ की ही निराकार वस्तू आकार कशी घेते. स्टोरी जी आहे, कहाणी फार मजेदार आहे. दत्तात्रयांकडून तात्विक स्वरूप जगाचं, की जग जे आहे हे संकल्प रूप आहे, भावना रूप आहे असं परशुरामांनी ऐकलं. आणि परशुराम म्हणाले की भगवान, या जगतासंबंधी आपण सांगितलेला विचार मी ऐकला. आपले म्हणणे बरोबरही आहे की हे जे जगत आहे हे संकल्प रूप आहे, पण मला हे सत्य वाटतं. मग हे सत्य आहे की नाही आहे, कारण शास्त्र असं म्हणतं की हे जग जे आहे हे सत्य नाही. मग सत्य नाही आहे तर काय आहे, सत्य नाही आहे तर जी वस्तू पहिले नव्हती नंतर नसेल ती मध्ये असल्यासारखी आहे, मग त्याला काय म्हणायचं, मध्येच आहे. पूर्वी नव्हती, हे जगत एकेकाळी नव्हतं, मग निर्माण झालं. कोणाच्या संकल्पाने, ईश्वराच्या संकल्पाने निर्माण झालं. मग तोच ईश्वर रुद्र रूपाने प्रलय करतो आणि हे सगळं वापस गिळून घेतो असंच म्हणावं लागेल. आपला कोळी असतो ना, कोळी मकडी, तो जाळा आपल्या मुखातून निर्माण करतो. काही काळ ते जाळं दिसतं आपल्याला, नंतर त्याला जेव्हा आतमध्ये घ्यायचं असतं ते पुन्हा गुंडाळूनही घेतो. मग तो कोळी हा सगळा जाळ पसरतो, पुन्हा त्याचा लय करून घेतो. तसाच हा ईश्वर आहे. यांनी जग उत्पन्न केलं संकल्पाने, काही काळ हा टिकू देतो आणि नंतर हे सगळं प्रलय कालात चाललं जातं, प्रलय होऊन जातो. मग पुन्हा काय होतं, पुन्हा नव्याने तो सृष्टी निर्माण करतो. असा हा सृष्टीचा चक्र, अनंत चक्र चालतच राहतो. आमचं तुमचं जन्म केव्हापासून आहे असं विचारलं तर त्याची काही संख्याच सांगता येणार नाही. जेव्हापासून ही सृष्टी उत्पन्न झाली तेव्हापासून आम्ही आहो, म्हणजे लाखो करोडो वर्षांपासून, युगांपासून, मन्वंतर काय म्हणू त्याला, ते सगळे जे गणित आहे युगायुगांपासून आम्ही आहो. पण आम्हाला हे माहीत नाही की आम्ही होतो, है ना. मग कधी आम्ही माणूस रूपाने आहो, कधी आणखीन कोणत्या तरी योनीमध्ये, 84 लक्ष जे शास्त्र सांगतं तशा योनींमध्ये भटकत भटकत कधीतरी पुण्य आणि पाप समसमान होतात, मनुष्याचा जन्म मिळतो आणि मग मनुष्याचा जन्म मिळतो
तेव्हा हा विवेक मिळतो, विचार मिळतो की जर आपण कर्म ज्या पद्धतीने करायला पाहिजे, शास्त्राने सांगितलंय निष्काम, तसं केलं पाहिजे, उपासना निष्काम केली पाहिजे, असं सगळं करत करत मग ज्ञानाचे अधिकारी होऊन मोक्षाचे अधिकारी होतो. आणि हे सगळं नाही केलं तर मग जसे आजपर्यंत जन्माला आलो आहे तसंच पुढे सुद्धा घसरू शकतो, जाऊ शकतो. आणि मनुष्य जन्म मिळेलच ह्याची काही कोणतीही गॅरंटी, कोणाजवळ गॅरंटी कार्ड नाही की आम्हाला पुन्हा मनुष्य जन्मच मिळेल. कोणताही जन्म, मग आम्हाला मांजर, कुत्रे, डुकरं ह्याचा जन्म आवडेल का? मग डासाचा जन्म आवडेल का? डास, आता डास आपण पाहतो, आला बसला की दिला, मेला. मग इतकं क्षणिक त्याचं जीवन असतं. मग आपण सुद्धा हा विचार केला पाहिजे की मनुष्य जन्मात आल्यानंतर त्याचं सार्थक करायचं असेल तर मात्र ह्याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे. या बंधनातून, देहाच्या बंधनातून मुक्त झालं पाहिजे, जगाच्या बंधनातून मुक्त झालं पाहिजे. आणि मग आपण मूळचे कोण आहो हे स्वरूप आपल्याला ओळखणं आहे. आणि आपण सच्चिदानंद रूप आहो. आपण आत्ताच एक उदाहरणाने बघितलं, छोटं पोर, या हिशोबाने. मग हा जर विचार आपण सतत करत राहिलो तर आपण जागेवर राहतो, जरा बरोबर चालतो. मग आपलं चारित्र्य, मग आपलं कर्म, आपलं सगळं बरोबर चालतं. आणि नाही तर कोणी पाहिलं असं म्हटल्यानंतर मग माणूस काही पण घसरतो, काही पण करतो. कारण काय की कोणी पाहिलं म्हटलं तर कोण त्याला दाखवेल की आता पुढचा जन्म कुत्र्याचा मिळणार आहे? त्याला कोण दाखवू शकणार आहे? मग असं काही नसतं. हा विचारच करावा लागतो. आणि हा विचार होतो संत संगतीमध्ये, सत्संगामध्ये. आपण आत्ता जे करतो आहे तो हाच विचार आहे की आपण एकमेकांना हेच सांगतो आहे की बाबा रे, आपल्याला सांभाळून या मनुष्य जन्माचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि तोच आपला करणं चालू आहे. मग या जगासंबंधी दत्तात्रयांना परशुराम विचारतात, ते म्हणतात की आपण जे जगतासंबंधी जो निर्णय सांगितला की हा जगत जो आहे तो संकल्परूप आहे, भावनारूप आहे, ते अजूनही मला काही पचत नाही. मला तुम्ही पुन्हा समजावून सांगा की हे संकल्परूप कसं असू शकतं. कारण मला तर हे धडधडीत डोळ्याने दिसतंय, सत्य आहे, मी रोजच ह्याचा अनुभव घेतोय, हे स्थिरही आहे. मग अशा पद्धतीने मला असा अनुभव कसा येईल ते तुम्ही सांगा. मग दत्तात्रय म्हणतात, थांब, मी तुला एक जुनी गोष्ट सांगतो म्हणजे तुला हे कळू लागेल. मग ते सांगतात की पूर्वी बंगाल देशात सुंदरपूर नामक एक प्रसिद्ध शहर होते. तेथे पूर्वी सुषेण नावाचा एक प्रख्यात राजा होता. तो मोठा बुद्धिमान होता. त्याचा एक महासेन नावाचा एक धाकटा भाऊ होता. आणि राजा सुषेण याने एकदा अश्वमेध यज्ञ करण्याचं योजिलं, ठरवलं. आणि अश्वमेध यज्ञाने त्यांनी आत्म्याचं पूजन करण्याचं योजून यज्ञाचा घोडा सोडला. आपले पराक्रमी पुत्र त्या घोड्याबरोबर सोडले. काही सैन्यसुद्धा त्याच्याबरोबर गेले. अश्वमेध यज्ञामध्ये घोडा सोडायची पद्धत असते. आणि मग तो घोडा जिकडे जिकडे स्वतः आपल्या इच्छेने जातो त्याच्या मागे सैन्य तिकडे तिकडे जातं. आणि समजा कोणाला या राजाचं यज्ञ मोडायचं असेल, म्हणजे त्याचं साम्राज्य स्वीकारायचं नसेल, तर मग तो त्याला पकडून त्याला आव्हान करतो आणि मग त्याच्याशी युद्ध करावं लागतं. मग जो जिंकतो तो जिंकतो, असा त्याचा नियम आहे. मग अशा प्रकारे हा घोडा यज्ञाचा सोडला. आणि त्याच्या मागे संरक्षणाकरता हे मोठे बलशाली पराक्रमी सगळे पुत्र, मोठी सैन्य हे सगळे निघाले. आणि त्या अश्वाबरोबर जेव्हा इरावती नदीच्या काठी ते पोचले, तिथे एक तपोनिधी राजर्षी तंगण होते, मुनी. आणि आपल्या पराक्रमाच्या गर्वात त्या मुलांनी त्या तपोनिधी तंगणाच्या आश्रमाकडे लक्षही दिलं नाही, त्याला नमस्कारही केला नाही आणि पुढे जायला लागले. तेव्हा मग तो तंगण मुनीचा जो पुत्र होता त्याला हे फार वाईट वाटलं, त्याला हे फार अपमानजनक वाटलं की माझ्या वडिलांना तपोनिधी तंगण मुनींना ह्यांनी नमस्कारसुद्धा केला नाही आणि पुढे निघून गेले. मग त्यांनी काय केलं, तो घोडा धरला
मग घोडा धरल्यामुळे हे लोक पराक्रमी पुत्र सगळे त्याच्याशी युद्ध करायला लागले. आणि पाहता पाहता त्यांनी, त्या मुनिपुत्रांनी, तपस्वी होता, योगी होता, त्यांनी तो घोडा घेतला आणि टेकडीच्या पोटात जाऊन शिरला. आता कल्पना करा, एक टेकडी आहे 3-4 मैलाची, आणि पाहता पाहता युद्ध करता करता घोडा घेऊन तो निघाला आणि त्या टेकडीमध्ये शिरला. आता टेकडी टेकडीच आहे ना, टेकडी रूपानी आहे, आणि त्याच्यात तो शिरला. आता तो शिरल्याबरोबर ह्यांनी काय केलं, सगळ्या सैन्याने मिळून त्या टेकडीला फोडायला सुरुवात केली धनुष्यबाणाने. तर टेकडी फोडायला सुरुवात करताच तिकडून एक मोठं सैन्य घेऊन तो मुनिपुत्र बाहेर निघाला आणि या सगळ्या सैन्याला त्यांनी पराजित केलं. आणि हे जे ह्याचे पुत्र होते, सुषेण राजाचे मुलं, त्यांना सुद्धा तो बंदी बनवून घेऊन गेला आणि त्या टेकडीच्या पोटात बांधून दिला. आता घोडाही त्याच्याजवळ आणि हे पुत्रही त्याच्याजवळ. मग जे काही उरले होते जिवंत सैनिक, त्यांनी जाऊन तिथे राजा सुषेणला म्हटलं की असं असं हकीकत झालेली आहे आणि घोडा आणि पुत्र जे आहे त्या त्याच्या बंदिस्तीत आहे. आता तिथे बंदी बनवले गेले, कैदी झाले ते. मग आता काय करावं? मग हा जो महासेन नावाचा त्याचा धाकटा भाऊ होता, त्या सुषेण राजाने त्याला सांगितलं की बाबा रे, तू लवकर जा तिथे आणि त्या मुनींना क्षमा प्रार्थना कर आणि त्यांच्याकडून पुन्हा आपले मुलं आणि घोडा घेऊन ये, कारण यज्ञाचा वेळ वसंत काळ आहे, यज्ञाचा वेळ निघून जाऊ नये, मुहूर्त निघून जाईल, मग चांगलं नाही आहे. म्हणून तू जाऊन त्या मुनीला प्रसन्न करून घे. आणि मुनी लोक जे असतात, तपस्वी आहे, तपोबल आहे, योगी लोक आहे, यांना कोणीही जिंकू शकत नाही. त्याच्यामुळे ह्यांच्यासमोर घमेंड करून, अहंकार करून, गर्व करून काही चालणार नाही. तेव्हा तू जा, त्याला शरण जा आणि त्याच्याकडून परत आपले घोडा आणि पोरं मागून घे आणि लगेच इकडे या. असं म्हटल्याबरोबर हा महासेन तिथून सुटला आणि मग त्या तंगण मुनीच्या आश्रमात जाऊन त्या तंगण मुनीकडे हे करू लागला, स्तुती करू लागला त्याची. तो तर समाधीस्थ होता. आता तो समाधी होता, अगदी लाकडासारखा वाळून गेला होता. तो निर्विकल्प समाधीमध्ये बसलेला होता. तर असा बसल्या असल्यामुळे 3 दिवस हा त्याची आरती करे, स्तुती करे, गायन करे, नमस्कार करे. तर हे सगळं बघून तो मुनिपुत्र जो आतमध्ये होता आश्रमात, तो बाहेर आला आणि मग त्यांनी याला विचारलं की राजा, तू कोण आहे आणि इथे माझ्या वडिलांसमोर हे सगळं काय करतोय? तुझी काय इच्छा आहे, तुझी काय तुला मागणी आहे? मग तो म्हणतो की माझी एकच मागणी आहे की तू या मुनींना जाग कर, समाधीतून बाहेर काढ, म्हणजे मी त्यांच्याकडून प्रार्थना करून जे काही माझं इच्छित आहे ते त्यांच्याकडून मागून घेईन. तो म्हणाला की हे समाधीमध्ये आहे आणि आता ह्यांचा अहंभाव सुद्धा तिथे नाही, अंतःकरण सुद्धा समाधीस्थ आहे, तर हे जागे काही होऊ शकत नाही. ह्यांनी 12 वर्षाकरता समाधी लावलेली आहे, त्याच्यापैकी 5 वर्षच झाले, आत्ता अजून 7 वर्ष हा काही बाहेर येणार नाही आहे माझा पिता. त्याच्यामुळे आता ते सोडून तुला काय हवं असेल तू माग. आता मी सुद्धा त्या तपस्वीचा मुलगा आहे, योगी आहे आणि माझ्याजवळ सुद्धा पित्या समान सामर्थ्य आहे, तेव्हा तुझं काय इच्छित असेल ते मी पूर्ण करीन, पण तू मला सांग. तो म्हणाला नाही, मला वडिलांशीच बोलायचं आहे. मग त्याच्या लक्षात आलं की हा काही ऐकणार नाही आणि वचन तर दिलेलं आहे ह्याला की तू काय मागणार आहे ते आम्ही देऊ तुला. मग ह्यांनी काय केलं, आसन लावला, प्राणायाम केला, स्वतःच्या देहातून निघाला, त्या वडिलाच्या देहात शिरला, त्याला जागं केलं, पुन्हा आपल्या शरीरात आला. आता हा मुनी जेव्हा जागा झाला, ह्यांनी तपोबलाने सगळं जाणून घेतलं की काय प्रकरण आहे. मग तो मुलाला म्हणाला की बाबा रे, असं करू नये, राजा लोक जेव्हा यज्ञ करतात तेव्हा त्यांचा घोडा अडवू नये, असं क्रोध करणं बरोबर नाही आहे, कारण आपण मुनी आहोत, तपस्वी आहोत. तपाला क्रोध हा घातक असतो. बाळा,
ह्यांचं काय असेल ते तू देऊन दे, यांच्याशी हे नको करू, कारण राजाने जर हे यज्ञ नाही केले आणि सगळं संरक्षण नाही केलं तर आम्ही तपस्वी लोकसुद्धा जंगलामध्ये सुरक्षित कसे राहणार आहोत, म्हणून राजाच्या कार्याला आपण विघ्न नाही आणू असं सांगितलं. आणि मग तो मुनिपुत्राचा जो क्रोध होता तो थोडा मावळला. वडिलांची आज्ञा म्हणून तो म्हणाला की ठीक आहे. मग असं करून त्यांनी लगेच तो गेला. त्याच्यातून पोटात शिरला टेकडीच्या घोडा आणि ते बंधू जे बांधलेले होते त्यांना सोडून आणलं आणि त्याला परत करून दिलं. मग घोडा आणि ते पुत्र त्यांना सगळ्यांना गावाकडे रवाना करून दिलं यज्ञाकरता. आणि ह्याच्या मनात ही जिज्ञासा होती की इतके दिवस हे आतमध्ये कसे काय, म्हणजे बांधून यांना कुठे ठेवलं त्यांनी. म्हणून त्यांनी मग मुनीला विचारलं की माझी एक इच्छा आहे की मला एक प्रश्न पडला आहे की हे माझे पुत्र आणि हे घोडा हे या टेकडीत कसे काय राहिले, टेकडीत कोणी कसं काय असू शकतंय असा विचारला त्यांनी. तर तो म्हणाला ह्याची एक कथा आहे. मग कथा अशी आहे की पूर्वी मी पण राजा होतो. राजर्षी म्हटलंय ना त्याला, राजर्षी तंगण. ह्याचा अर्थ पहिले राजा होता तो, नंतर ऋषी झाला म्हणून त्याला राजर्षी असं म्हणतात. मग हा जो राजर्षी, मी पण राजा होतो, मी पण विस्तृत राज्य खूप वर्ष चालवलं आणि नंतर मला अचानक माझ्यावरती ती परमेश्वरी प्रसन्न झाली आणि मला असं वाटलं की सगळं सोडून द्यावं. म्हणून मग मी सगळं सोडून आणि इथे तपश्चर्या करत बसलो आहे आणि त्याच आनंदात मी राहतो. आणि त्याच वेळेला माझी पत्नीसुद्धा सगळं राज्य वगैरे सोडून माझ्याबरोबरच इथे जंगलात आश्रमात राहिली आणि अशा प्रकारे आम्ही इथे राहत होतो. मग एक दिवस असं झालं की मी तर समाधीमध्ये होतो आणि माझ्या बायकोला, स्त्री माझी जी होती ती थोडीशी कामाने मोहित झाली, कामवश झाली आणि तिने माझ्याकडे जेव्हा आली तर मी तर समाधीत बसलेला होतो, तर तिने माझा भावनेने संग केला आणि तिला हा गर्भ राहिला आणि त्याच्यानंतर हा मुलगा झाला. हा जो मुनिपुत्र आत्ता जो दिसतोय हा मुलगा तेव्हा झाला. आणि तिने काय जाणो काय विचार केला, तिने माझ्या मांडीवरती तो मुलगा टाकला आणि स्वतःचा देहसुद्धा ठेवून दिला. ती कैवल्यस्थानी गेली आणि माझ्या मांडीत मुलगा होता, तिने मला जागं केलं. तर मला